आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस 15% डिस्काउंट। लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशा मोठमोठ्या पदावर सुशीलकुमार शिंदे यांनी काम केले आहे, हे त्यांचे कर्तृत्व आहे। मात्र त्यांनी सत्ता कधीच डोक्यात जाऊ दिली नाही, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले। सुशीलकुमार शिंदे यांनी आपले वय डोक्यातून काढावे आणि तरुणांसाठी प्रेरणादायी काम करावे असा सल्ला देखील शरद पवार यांनी दिला। अकलूज येथे मोहिते पाटील कुटुंबियांच्या वतीने सुशीलकुमार शिंदे अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शरद पवार बोलत होते। अकलूज येथे मोहिते पाटील कुटुंबियांच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। सत्कारमूर्ती सुशीलकुमार शिंदे, खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते पाटील, निलेश लंके, प्रणिती शिंदे, विशाल पाटील इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सत्कार करण्यात आला। छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतात सुशीलकुमार शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले। तसेच मोहिते पाटील कुटुंबियांशी असलेले ऋणानुबंध देखील यावेळी सांगितले। शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत। त्यांनी मला नोकरी सोडून राजकारणात येण्यास भाग पाडले आणि पुढे मी वेगवेगळ्या पदावर काम करत गेलो। माझ्या चुका नजरेआड करत शरद पवार यांनी नेहमीच मला सहकार्य केले, असे भावोद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले। कार्यक्रमाला संजय देशमुख, भास्कर भगरे, संजय कोकिळ, सुरेश हासापुरे, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, भगीरथ भालके, उत्तम जानकर, माजी आमदार नारायण पाटील, दानाजी साठे, रामहरी रूपनवर, सिद्धराम म्हेत्रे, संजय कोकाटे, काकासाहेब साठे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।